आपण बघत आहात आवाज कसमादेचा। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं सोमवार दिनांक 15 जून रोजी सटाणा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन आयोजित करण्यात आले। पंढरपूर इथं आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। हे आंदोलन माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार असून शासनाचं लक्ष शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याला योग्य मोबदला, कर्जमुक्ती आणि सन्मानाचं जीवन मिळालं पाहिजे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे। बागलाण तालुक्यातील शेतकरी, युवक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शेतकरी एकतेची ताकद दाखवावी असं आवाहन करण्यात आलंय। या आंदोलनाचे आयोजन माजी आमदार संजय चव्हाण, माजी आमदार दीपिकाताई संजय चव्हाण, तालुका अध्यक्ष केशव मांडवडे, शहर अध्यक्ष भारत काटके, कार्याध्यक्ष संजय पवार, शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, बागलाण तालुका व सटाणा शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आले। शेतकरी वाचला तरच देश वाचेल या घोषवाक्यांचं हे आंदोलन पार पडणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं आहे।